आदरणीय माझे मार्गदर्शक आमचे आधारस्तंभ आमची गुरुमाऊली आदरणीय दत्ताजी ऐरे माऊली यांच्या चरणावरती या ठिकाणी शाहिरी वाणाचा मुजरा. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी गुरुजन वर्ग, शाहिरी वर्ग, मित्र परिवार उपस्थित राहिला असेल या सर्वांना शाहिरी वाणाचा मुजरा करून आजची सेवा ज्यांच्या सोबत माझा आजचा जो सामना आहे माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय बुलंद आवाजाचा वाशा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं माझे मार्गदर्शक सन्माननीय ज्ञानदीपजी भोईरकर सर त्यांचा सर्व संच त्यांचे संगीतकार या सर्वांना या ठिकाणी शाहिरी वाणाचा मुजरा करून मित्रांनो नटेश सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती हिरवे हिरवे प्राण तशीही रुजून आली पाती फुलेला जरी बघून कुणाचे फुलेला जरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आणि म्हणून माय बापा ही मिरवणी हा पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं म्हणून तुझ्या लेकरा द्यावा आसरा तूच आहे माझा साथी जुळली जुळली बंधुत्वाची तुझी न माझी नाती सप्तसुरांची मैफिल सजली सप्तसुरांची मैफिल सजली मायेने रंग भरावे रंगभूमीवर गाता माझे देहभान हरावे रंगभूमीवर गाता माझे देहभान हरावे.
विघ्नहर्त्या गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून सिंहाचा छावा धर्मरक्षक छत्रपती शंभूराजांना मानाचा मुजरा करून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमाचे यजमान कलगीतुरा समाज उन्नती मंडळ चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमानाने कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटेश्री नाच मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम सवेणी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा श्री गणेश नवतरुण नृत्य कला पथक पन्नाजे फणसवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाच कला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. दादा एक छोटीशी विनंती आहे तुम्हाला, हा मॉनिटर पण माझ्याकडे फिरवा तर याचा आवाज वाढवा मॉनिटरला थोडंसं म्हणून प्लीज. आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो आज ज्याला या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो त्याच्या कार्यक्रमाचे यजमान कलगीतुरा समाज उन्नती मंडळ चिपळूण या माझ्या चिपळूण मंडळानं कलगीतुऱ्याच्या उन्नती मंडळाची सेवा या ठिकाणी संपन्न केलेली आहे आणि त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकून ही सेवा आज मला उपलब्ध करून या ठिकाणी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी लाख लाख आभार मानतो. आणि म्हणून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून मित्रांनो आजच्या कार्यक्रमाचा औचित्य आहे माझ्या कलगीतुरा समाज उन्नती मंडळाचा. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाला जी नावं लहान असताना ऐकली होती आज ते चेहरे साक्षात परमेश्वराच्या रूपाने माझ्या समोर बसलेले आहेत. आणि म्हणून आजची स्तवन ही खास माझ्या आजच्या या जवानांसाठी या माझ्या गुरुजनांच्या जनावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. की गुरु ज्ञानानेच या जीवनाला खरा अर्थ आहे तोच या कलियुगामधला खरा परमार्थ आहे. मग कलावंताच्या जीवनाचे हेच खरे सार्थ आहे. अहो कलावंताच्या जीवनाचे हेच खरे सार्थ आहे. मग गुरुच्या ज्ञानाविना हे जीवन सार अहो आज व्यर्थ आहे. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी ही स्तवन माझ्या गुरु माऊलींच्या चरणामध्ये ठेवतो. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. शुभ दिनाला या सभारणा अहो शुभ दिनाला या सभारणा
हे रसिका, अरे आज या आनंदी क्षणाला मग कर जोडून वंदन, कर जोडून करू वंदन या माझ्या गुरुजनाला. अहो कर जोडून वंदन या माझ्या गुरुजनाला. शुभ दिनाला सभारणाला, शुभ दिनाला सभारणाला, आज आनंदी क्षणाला, आज आनंदी क्षणाला कर जोडून वंदन, कर जोडून वंदन या माझ्या आज गुरुजनाला. कर जोडून करू वंदन या माझ्या आज गुरुजनाला. करे जोडून करू वंदन या माझ्या गुरुजनाला. करे जोडून करू वंदन या माझ्या गुरुजनाला. लोककलेशी जोडून नाती, लोककलेशी जोडून नाती या सोहळ्याचे जमले अतिथी. या सोहळ्याचे जमले अतिथी, या सोहळ्याचे जमले अतिथी. लावती दीप पूजनाला, लावती दीप पूजनाला. हो कर जोडून करू वंदन, कर जोडून करू वंदन या माझ्या आज गुरुजनाला. कर जोडून करू वंदन या माझ्या आज गुरुजनाला. जोडून करू वंदन या माझ्या गुरुजनाला. करे जोडून करू वंदन या माझ्या गुरुजनाला. हो तव चरणाचा लावून गंध, तव चरणाचा लावून गंध, सप्तसुराचा जडला हा छंद. घेतो आदर्श गायनाला, घेतो आदर्श गायनाला. हो कर जोडून करू वंदन, कर जोडून करू वंदन या माझ्या आज गुरुजनाला. कर जोडून करू वंदन या माझ्या आज गुरुजनाला. जोडून करू वंदन या माझ्या
सोडून करू वंदन या माझ्या आज गुरुजनाला कर सोडून करू वंदन या माझ्या आज गुरुजनाला हो कर जोडून करू वंदन या माझ्याच गुरुजनाला बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासवासी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया. बक्षीस आलेलं आहे. शाहीर आदर्शच आहेत, त्यांचा आदर्श ठेवूनच कार्यक्रम करणार. विषय काय आहे? पेशाण्याचे सर आहेत, शिक्षक आहेत, है ना? पण सर तुम्हाला थोडासा एक चिमटा काढतो आज. हा विद्यार्थी पण थोडासा आगाव आहे, है ना? पण तुमच्याशी आपण आगाऊगिरी करणार नाही, पण आगाव आहे थोडासा, है ना? आता आगाव विद्यार्थ्याला सांभाळून घेणं हे मास्तरांचं काम आहे. तुम्ही घ्याल नाही तर तुम्ही हाव सर, मग विद्यार्थी पण तुमचा करेल वर बोवा. एवढाच मला तुमचा आवडायचा आहे. विषय काय आहे? आगमनाचा विषय. या सृष्टीचा पालन करता 33 कोटी देवांचा राजा विघ्नहर्ता गणपती बाप्पा. अरे काही दिवस राहिले त्याच्या आगमनाला. आज सारी लेकरं 5 दिवसाचा सण, 1.5 दिवसाचा सण, 10 दिवसाचा सण, 21 दिवसाचा सण, पण खटाटोप चालला एका वर्षभराचा. सारे माझे साखरमणी, सारे माझे कोकणकर, सारे माझे गावाले फक्त डोळे लावून बसले 14 सप्टेंबरच्या दिवसाकडे. पण विषय काय आहे? बाप्पा तर सर्वांच्या घरामध्ये मिळून घेणार आहे. आदिमाया काय सांगते? आदिमाया काय सांगते? शाहीर आदिमाया माझ्या घरातून श्रेष्ठ करतोय. आदिमाया या लेकराला काय सांगते? अरे माझ्या विघ्नहर्त्याला मी धाडून देणार. पण मला माझं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्या. आणि म्हणून शाहीर घराचा विषय आपल्या समोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय? लक्ष असावं.
जीवन के सफर में सवारी चाहिए ओ सर अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए. आणि म्हणून आदिमाया काय सांगते, आदिमाया गणातून काय सांगते म्हणायचं आहे काय लक्ष असावं म्हणून म्हणतोय, अहो सांगे आदिमाया या साऱ्या भक्त जनाला, मग येईल सुख द्याया त्या चतुर्थी सणाला. मी देते दुःख निवाराया. आदिमा काय म्हणते, माझ्या विघ्नहर्त्याला 14 तारखेला मी पाठवणारच. कशासाठी? अरे दुःखाचं निवारण करणारा आणि सुखाचं पालन करणारा हा विघ्नहर्ता बाप्पा आहे म्हणून म्हणते, मी देते दुःख निवाराया माझ्या धाडून गणाला. मी देते दुःख निवाराया माझ्या धाडून गणाला. सांगे आदिमाया साऱ्या भक्त जनाला, येईल सुख द्याया त्या चतुर्थी सणाला. मी देते दुःख निवाराया माझ्या धाडून गणाला. मी देते दुःख निवाराया माझ्या धाडून गणाला. विश्वाचा आहे विधाता साऱ्या जगाचा मुक्तीदाता. त्रिखंडात याची सत्ता आहे सुख करता दुःख हरता. याने सजविले साऱ्या राणावनाला, सृष्टीवरती रंग भरला कणा कणाला. मी देते दुःख निवाराया माझ्या धाडून गणाला. 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 आणि सांगे आदिमाया साऱ्या भक्ता जनाला, येईल सुख द्याया त्या चतुर्थी सणाला. मी देते दुःख निवाराया माझ्या धाडून गणाला. 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 अरे मी देते दुःख निवाराया माझ्या धाडून गणाला. विषय काय मित्रांनो, बोलायचा बराच आहे, पण बोलायचा काय ठेवायचा का हा मोठा प्रश्न बुवा समोर पडलाय. म्हणून आमच्या संगीतकारांना विनंती, त्यांची नावं घ्यायची राहून गेलीत मग अशी गाई गडबडीत. आज पुन्हा एकदा ढोलकीला मला साथ करतात गेली 10 वर्ष माझे बंधू नागेशदा किर्डवकर आणि माझा भाऊ नयन किर्डवकर. बँजोला मला साथ करतायत माझे बंधू ललिता गिसरे. कीबोर्डला मला साथ करतायत माझे बंधू पंकजदा काताळे. ऍक्टोपॅडला मला साथ करतोय माझा भाऊ प्रणव काताळे आणि आमचा बिट्टू लोहार. या सर्व माझ्या संगीतकारांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. शैलीला मला साथ करतात माझे बंधू सुशांत दादा तेरेकर. या सर्व माझ्या साथीदारांना या ठिकाणी मानाचा मुजरा करून आता विषय आहे गवंडीचा. म्हणून सांगतोय काय, बोलायचा बराच आहे, पण विषय काय, आज आदर्श व्यक्तिमत्व समोर असताना शाहीर देखील आदर्शच आहेत, पण त्यांच्या समोर त्याला बोलायचं काय. बोलायला बराच काय काय, मी तुम्हाला माहिती आहे, मी लय बोलू शकतो. बोलाय काय कमी नाही, बोलाय काय पैसा द्या म्हणतात, बोलायचे काय पैसा देवान तोंड दिलाय माणसाला काही बोलावं, पण बोलावं कसं जे रुजेल
जे पचेल तेवढंच बोलावं. जास्त अति केलं तर तोंडातनं बाहेर यायचा. आणि म्हणून सांगितलं आज तुमचा आदर्शच ठेवून आजच्या ठिकाणी भारी करतोय या लोककलेचा, या माझ्या आजच्या सर्व यजमानांचा मान आणि सन्मान ठेवून आजची बारी करतोय. विषय गातोय गवणीचा. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. तुझ्या वाचोनी काना या राधेला कधी गमलंच नाही. या संसारात काना मन माझं अरे हे कधी रमलंच नाही. मग या मनात उठलेलं प्रीतीचं वादळ काना कधी शमलंच नाही. आणि तुझ्या माझ्या सारखं प्रेम कान्हा अरे या कलियुगात कधी कुणाच घडलाच नाही. म्हणून सांगितलं गवळण विषय काय आहे. गवळण गातोय तूने प्रीत जो मुझसे जोड़ी मैंने लाज रस्म सब तोड़ी तेरे प्यार में पागल हुई रे तेरे प्यार में पागल हुई. विषय आहे शाहीर युगाचं प्रेम, द्वापार युगातलं प्रेम, गोकुळातलं प्रेम, अरे अजरामर झालेलं प्रेम राधेचं, या राधेचं आणि या माझ्या कानाचं. काना अरे 14 वर्षानं माझ्यापेक्षा लहान होतास तरी सुद्धा या स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम तुझ्यावरती केलं. तरी मला फसवलंस, तरी मला सोडून गेलास. अरे लग्न केल्यास रुक्मिणीशी, मी केलं अनयाशी. पण काना आज युगानुयुग आवर्जून नाव घेतलं जातंय ते फक्त तुझा निवास. म्हणून या प्रेमाला डाग लावलास तू काना. म्हणायचं आहे काय बायको सारखं प्रेम केलं तुझ्यावर तरी मला सोडलंस, तरी मला सोडून गेलास. ही बायको आज काय सांगते तुझ्या आठवणीत काना ही राधा तुझी व्याकुळ झाले. म्हणायचं आहे काय सांगितलं लक्ष असावं. नात प्रेमाच कान्हा तोडून जाऊ नको तू राधेला सोडून. राधा काय म्हणते, नात प्रेमाच कान्हा तोडून जाऊ नको तू राधेला सोडून. सावळ्या तू रे माझ्या हारी रे सांग रुसला का माझ्यावरी. सावळ्या तू रे माझ्या हारी रे सांग रुसला का माझ्यावरी. प्रेमाच काना तोडून जाऊ नको तू राधेला सोडून. नात प्रेमाच काना तोडून जाऊ नको तू राधेला सोडून. सावळ्या तू रे माझ्या हारी रे सांग रुसला का माझ्यावरी. सावळ्या तू रे माझ्या हारी रे सांग रुसला का माझ्यावरी. वचन जाऊ मोडून नाव ठेवू तुझ्याशी जोडून. नको वचन जाऊ मोडून नाव ठेव तुझ्याशी जोडून. प्रीत जाणून घे ना करी भगनाथचे प्रेम तोडून जाऊ नको तू राधेला सोडून.
माझ्या अंतरी ओ बसला तूच माझ्या अंतरी हो बसला तूच माझ्या अंतरी आहा सुनी सुनी ही कान्हा वाटेल मजला तुझी सारी गोकुळ नगरी हो तुझी सारी गोकुळ नगरी हो तुझी सारी गोकुळ नगरी नाही आला तू हात जोडून प्रेम माझे कानील का ओढून नाही आला तू हात जोडून प्रेम माझे आणील का ओढून येन परतूनी माझ्या घरी रे प्रीत जाणून येना खरी का तू रुसला रे माझ्यावरी रे सांग रुसला का माझ्यावरी सावळ्या तू रे माझ्या हरी सागरला का माझ्यावरी सावळ्या तू रे माझ्या हरी सागरला का माझ्यावरी नको वचन जाऊ मोडून नाव ठेव तुझ्याशी जोडून नको वचन जाऊ मोडून नाव ठेव तुझ्याशी जोडून प्रीत जाणून घे ना खरी सात प्रेमाचं गाणं सोडून जाऊ नको रात्री सोडून सावळ्या तू रे माझ्या हरी सागरला का माझ्यावरी सावळ्या तू रे माझ्या हरी सागरला का माझ्यावरी आहा सावळ्या तू रे माझ्या हरी सागरला का माझ्यावरी सावळ्या तू रे माझ्या हरी सागरला का माझ्यावरी सावळ्या तू रे माझ्या हरी रे सांग रुसला का माझ्यावरी आणि मला मित्रांनो कारण की तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो शाहिराला विषय या ठिकाणी दिलेला आहे समाजाच्या कानावरती विषय असावा विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय शाहीर खाली विषयाला बाजू दिली नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित असावं आणि दुसरा एक मुद्दा शाहीर गेल्या वर्षी तुम्हाला हा विषय दिला होता यंदा तुमची आणि आमची पहिलीच भेट म्हणून शाहीर या वर्षी एक आणखीन वेगळी विषयाला बाजू दिली ती बाजू शाहीर अशी आहे तुम्ही पेशाने शिक्षक आहात वाचक आहात ज्ञानी आहात नक्कीच माझ्या विषयाला कुठेतरी हात घालण्याचा प्रयत्न करावा पण बुवा खोटा बोलायचा तुम्ही सर ते विद्यार्थ्यांना सांगता खोटा बोलायचा नाही आज गुरुजींनी पण खोटा बोलायचा जर विषयाचं उत्तर नसेल सोडून द्या काय हरकत नाही काय तुमच्या जबरदस्ती नाही पण शाहीर विषयाला बाजू काय आहे जे माझ्या विषयाचं उत्तर आहे पटकर माऊली जे माझ्या विषयाचं उत्तर आहे तेच माझ्या ग्रंथाचं नाव आहे ही शाहीर सोपी बाजू तुम्हाला करून दिलेली आहे जर निश्चित तुमच्याकडे माझ्या विषयाचा पुरावा असेल माझ्या विषयाला हात घाला काही हरकत नाही म्हणून पुढचा विषय आपल्या समोर ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं म्हणून अरे शक्ती तुर्याचा जाणून भेद 18 पुराण वाचा वेद हो शक्ती तुर्याचा जाणून भेद मग 18 पुराण वाचा वेद घ्याव गुरुचरणावर बोध घ्याव गुरुचरणावर बोध लावा विषयाचा माझ्या शोध घ्यावा गुरुचरणावर बोध हो लावा विषयाचा माझ्या शोध
ते झुकले हो विषय पुढे ते झुकले हो माझ्या विषय पुढे ते झुकले हो तुमच्यासारखे नाही टिकले हो सभारानात नुसते भुकले हो समाधानात नुसते भुकले हो समाधानात नुसते भुकले हो कैक जणांनी केला विरोध रणमैदानी झाले वाद कैक जणांनी केला विरोध रणमैदानी झालेत वाद अहो गुरुचरणावर बोध हा लावा विषयाचा माझा शोध या हो गुरुचरणावर बोधनी लावा विषयाचा माझा शोध गुरुचरणावर बोधानी लावा विषयाचा माझा शोध गुरुचरणावर बोधानी लावा विषयाचा माझा शोध शक्ती तुर्याचा जाणून भेद अठरा पुराण वाचा वेद शक्ती तुर्याचा जाणून भेद अठरा पुराण वाचा वेद गाव गुरुचरणावर बोधानी लावा विषयाचा माझा शोध गाव गुरुचरणावर बोधानी लावा विषयाचा माझा शोध गुरुचरणावर बोधानी लावा विषयाचा माझा शोध गाव गुरुचरणावर बोधानी लावा विषयाचा माझा शोध आणि म्हणून मित्रांनो दिलेल्या वेळेमध्ये जर 5-10 मिनिटं माझ्याकडनं एक्स्ट्रा टाइम गेला असेल तर प्रथमतः मंडळाच्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साथीनं प्रथम फेरी या ठिकाणी संपली असं जाहीर करतो धन्यवाद